नमस्कार. मी रोशन शिंदे. आपण आलेला आहो विनोद भाऊ सोमनकर यांच्या शेतामध्ये. तर कपाशी हा जवळजवळपास 3.5 एकराचा प्लॉट यांनी आपल्या शेड्यूलनुसार केलेला आहे. या प्लॉटविषयी तुम्ही सविस्तर माहिती द्या की आपण काय काय केलेलं आहे. ही लागवड कधीची आहे? ही सर 12 जूनची लागवड आहे. अच्छा. आणि पहिला स्प्रे आणि पहिला खत माझ्या म्हणजे केळीचं तिकडे नियोजन चालू असल्यामुळे हां. हे सगळं उशिरा झाला आहे. बरं. तर याचं पहिलं खत जे घेतलंय मी 18 जुलैला घेतलाय. हां. आणि पहिला स्प्रे जो घेतलाय तो 22 जुलैला घेतला. 22 जुलैला घेतलाय. त्याच्यामुळे सगळं माझं लेट झालाय. हां. परंतु याच्या तुम्ही फांद्या बघू शकता. हां. आजपर्यंत मी अशा फळफांद्या कधीच नाही बघितल्या माझ्या ह्या प्लॉट मध्ये. बरं. हा 3रं वर्ष आहे माझ्या ह्या प्लॉट मध्ये कॉटन घ्यायचं. हां. तर ही फळफांदी आणि जे झाड बनलंय आपलं बैठकदार झाड, असं झाड मी कधी घेतलं नाही. बरं. ही झाडाची काळोखी जी आहे, हां. पान फ्रेश आहे. एका स्प्रे मध्ये सगळं आणि हलक्या स्प्रे मध्ये सगळं हे तुम्ही जे दिले शेड्यूल, त्याच्या हिशोबाने मी शेड्यूल केलं आहे. तर एकदम आपण खतामध्ये काय काय घेतलेलं आहे? खतामध्ये एक सॉइलायझर घेतलाय, एक आपलं भूवस्त्र घेतलाय, आणि बाकी माझं मिश्र खत आहे, जे रासायनिक माझं खत आहे ते घेतलंय. रासायनिक खतामध्ये काय वापरलं? रासायनिक खतामध्ये 20-20-013 घेतलाय. किती एकरी? एकरी एक बॅग. एकरी एक बॅग घेतली. सोबत मग आपण एक सॉइलायझर घेतलं आणि एकरी भूवस्त्र घेतलेलं आहे. हे जमिनीच्या माध्यमातून दिलं. बरं. आणि स्प्रेच्या माध्यमातून काय घेतलं आपण? स्प्रेच्या माध्यमातून नीम ऑइल घेतलाय आपण. नीम स्ट्राईक. आणि नीम स्ट्राईक. त्याच्यानंतर ग्रो मॅजिक ओलिप MI स्प्रे. अच्छा. हां. म्हणजे एक नीम ऑइल घेतलेलं आहे आपण. नीम ऑइल घेतलं होतं आणि बाकी ग्रो मॅजिक, ओलिप आणि MI स्प्रे घेतलेला आहे. बढिया. तर आज या प्लॉट मधला आणि तुम्ही जो सोडलेला प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवलेला आहे? त्याच्यामध्ये सर जे झाड आज जे हे बैठकदार झाड आहे, जसं मी नेहमी म्हणजे याच्यामध्ये माझ्या जमिनीत वाढ जास्त होत असल्यामुळे मी चमत्कार घेत होतो तिथे. तर आज इथं चमत्कार घ्यायचा माझा खर्च वाचला. तिथे चमत्कार मला घ्यावं लागेल. बरं. पण जे हे झाडाची फळफांदी आहे ते तिथे नाहीये. अच्छा. त्या प्लॉट मध्ये फळफांदी नाहीये. जवळ जी फळफांदी आहे ती तिथे नाही. तो फरक पडलाय. आता कपाशीमध्ये तुम्हालाही माहित आहे जेवढ्या फळफांद्या जास्त तेवढ्या उत्पादन जास्त है ना. तर त्याच्यामुळे आपण आता बघा तिथेही तुम्ही तेच दिलेलं आहे. तो पण प्लॉट आपण पाहूया है ना. तिथेही तुम्ही तेच खत दिलेलं आहे. त्या खतामध्ये काय दिलं तुम्ही? त्याच्यामध्ये मी 20-20-013 सिंगल सुपर फॉस्फेट आणि MOP घेतलं. म्हणजे तिथे तुम्ही मटेरियल जास्त टाकलं. इथे तुम्ही एकच टाकलं आणि आपलं सॉइलायझर वापरलेलं आहे. तर तो फरक इथे तुम्हाला जाणवलेला आहे. आणि तिथला स्प्रे वेगळा आहे. तिथे तुम्ही मोनो घेतलेला आहे, मोनो ऍसिपेट घेतलेला आहे आणि इथे आपण वेगळा स्प्रे घेतलेला आहे. तर आपण तो पण प्लॉट पाहूया. याला थोडं पॉज करतो आहे पण पराठीचे एक वेळा थोडीशी क्वालिटी बघून घेऊ आपण. म्हणजे तुमच्या